पश्चिम बंगाल येथील डॉक्टर महिलेसोबत अमानवी कृत्य झाल्याच्या निषेधार्थ माहूर तालुका भाजपा महिला आघाडीच्या वतीने कॅन्डल मार्च काढून घटनेचा निषेध नोंदविण्यात आला। पश्चिम बंगाल येथे डॉक्टर महिलेवर अमानवीय अत्याचार करण्यात आले। या घटनेत डॉक्टर महिलेचा मृत्यू झाला। निर्भया कांड नंतर आरोपींना कडक शिक्षा झाली। त्यानंतर अशा घटना होणार नाहीत हा समज चुकीचा ठरवत आरोपींनी डॉक्टर महिलेसोबत तसेच कृत्य केल्याने समाज जागृत झाला नसल्याचे दिसून येत असल्याने असे कृत्य करणाऱ्याच्या विरोधात फास्ट ट्रॅक मध्ये गुन्हे चालवून तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी भाजपा महिला पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली। त्याची दखल कुठेही न घेणे हे अतिशय चुकीचे आहे। खरं बघता निर्भयाच्या प्रकरणानंतर एकही प्रकरण भारतामध्ये कुठेही व्हायला नको, पण दर 2 दिवसाला 4 दिवसाला काही ना काही न्यूजमध्ये येतंय आणि कुठे ना कुठे मोठी मोठी प्रकरणं घडतात। हे आता थांबायला हवं। आणि एक महिला म्हणून खरंच हे आम्हाला असंही आहे, आज डॉक्टर असून तिच्यावरती अपप्रसंग आला, उद्या इतर महिला किती सेफ आहे तिथे हा प्रश्नच आहे। आणि सर्व महिलांनी त्यामुळेच आम्ही आज इथे निषेध म्हणून जाहीर करतो। मी पद्मा जयंतगिरे, भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारी सदस्य। तर आज इथे जो कार्यक्रम यांनी ऑर्गनाइज केलेला आहे तो एका महिलांवर किती आणि दुष्प्रकारे अत्याचार केलेला आहे आणि हे अत्याचाराचे प्रकार आपण आतापर्यंत खूप काही पाहिलेले आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्या आधीचे आमच्या इथे माहूर नगरीमध्ये जो प्रियंका आणि जे बाकीच्या लोकांचे जे महिलांवर अत्याचार झालेले होते ते प्रकार झालेले आहे। हे प्रकार घडलेले असून सुद्धा हे परत प्रकार घडत आहे। आणि एक महिला जर कार्य करण्यासाठी बाहेर जात आहे आणि तिच्यावर जर अतिप्रसंग असे घडत आहे तर जो कोणी दुष्कृत्य करणारे आहेत त्या लोकांना जागेवरच ठेचायला पाहिजे, नाहीतर जागेच त्यांना फाशी द्यायला पाहिजे, जेणेकरून असे प्रकार घडणार नाही। दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे याच्यामध्ये की हे असे प्रकार होतात आणि शिक्षा ही मिळते, पण जी शिक्षा मिळते ती सगळ्यांसमोर आणायला पाहिजे। आणि जे शिक्षेचे प्रकार आहे हे प्रकार मला वाटते, माझ्या मते सोशल मीडियावर बरेच वेळा व्हायरल होत नाही असं आमच्या भारतीय जनता पार्टीचे जे नरेंद्रभाई मोदी आहेत यांचं म्हणणं आहे, हे माझं म्हणणं नाही आहे। आणि हा जो पूर्ण प्रोग्राम आहे जो एका महिलेवर जो अत्याचार झालेला होता, हा एका महिलेवर अत्याचार झाला नाही, तिला काय वेदना झालेल्या असतील या सगळ्या महिला त्याचा विचार करू शकतात। तर आम्ही या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की महिला सुरक्षित कधी राहणार आणि महिलांनी काय करायचं। जगदंबा धर्मशाळा येथे काढलेल्या कॅन्डल मार्च मध्ये डॉक्टर मोमिता, जिल्हा उपाध्यक्ष राधा उपलेंचवार, स्वाती आडे, पद्मा गिरे, ॲडव्होकेट मोहिनी कनकदंडे, नांदेड वनिता जहागीरदार, चित्रा देशपांडे जोशी, मोना देशपांडे, वृषाली देशपांडे, श्वेता आरगुलवार, प्रेमा जगत, शीतल केदार, तनुजा जगत, ज्योती चिद्दरवार, शेलू येथील महिला मंडळासह अनेक महिला उपस्थित होत्या। आम्ही जे सर्व महिलांनी एकत्र येऊन जे निषेध केलेला आहे ही जी घटना झाली ती अतिशय लज्जास्पद आहे। सर्व नारींसाठी, सर्व महिलांसाठी अतिशय लज्जास्पद आहे। तर सर्वांनी आम्ही एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे की जोपर्यंत ह्या गोष्टीचा निर्णय लागत नाही ती तात्काळ शिक्षा झालीच पाहिजे। जो कोणी गुन्हेगार असेल तो तिथल्या तिथेच त्यांना गोळी झाडायला पाहिजे किंवा फाशी द्यायला पाहिजे। अशा घटना वारंवार होतात। हे कशामुळे होते तर आपली जी प्रोसिजर आहे, लॉची प्रोसिजर अगदी लेंदी आहे, ते सगळं होईपर्यंत सर्वजण विसरून जातात आणि पुन्हा अशाच काही घटना घडत राहतात, ज्या 4 दिवस असेल, 2 दिवस असेल किंवा रोजच म्हटलं तरी चालेल। पण या घटना अशा व्हायला नाही पाहिजे। तात्काळ ह्याचा निकाल लागला पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे तात्काळ प्रकरण मार्गी लावलं गेलं पाहिजे। यासाठी आम्ही कॅन्डल लाईट मोर्चा काढलेला आहे, त्याची सगळ्यांनी दखल घ्यावी। महिला डॉक्टर सोबत जे दुष्कृत्य झालेले आहे, जो सामूहिक बलात्कार तिच्यावर झालेला आहे, त्याच्या निषेधार्थ आज आम्ही सर्व महिला मिळून इथे कॅन्डल मार्च केला आहे। ही घटना कुठेतरी थांबायला पाहिजे, अशा घटना कुठेतरी थांबायला पाहिजे। जर एका स्टेटची मुख्यमंत्री महिला असून सुद्धा त्या स्टेटमध्ये जर का असे कृत्य होत असतील तर मग सामान्य महिलांचं काय, आपल्या मुलींचं काय, आपलं स्वतःचं काय,
याच्यासाठी आम्ही हा शांततेत कॅन्डल लाईट मोर्चा काढलेला आहे, तरी प्रशासनाने याची दखल घेतली. संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर.